41 लोक कुठे काम करतात हो स्वच्छतेसाठी? मला सांगा, 41 लोक आहेत का स्वच्छतेसाठी? उद्या काउंट करा, आता काउंट करा. चला तुम्ही आता बोला, 41 लोक आहेत का त्यांच्याकडे? अहो वेड्यात काढले आतपडींना. त्यांच्या बोललो, त्यांनी मागे त्या कुठल्या स्कीम आणल्या त्याच्यावर बोललो, त्या शेळीच्या प्रकरणावर बोललो. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तत्कालीन इथं सभा होती त्यावेळेस ते कुठे होते त्याच्यावर बोललो नाही? बोललो. वैयक्तिक लेवल माझं बोलायचं काही संबंध नाही. जर केला असल्याशिवाय एवढी तडपड होती त्यांची. माझा स्पष्ट आरोप आहे की युटी सर या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत. अध्यक्ष झालाय, तुमची जबाबदारी नाही का? युटी सराची जबाबदारी आहे का नाही मला सांगा? लोकांनी निवडून दिले ना तुम्हाला, तुमची जबाबदारी नाही का? तुम्ही न्याय देऊ शकत नाही का? मग नमस्कार. मागच्या 4 दिवसापूर्वी मी प्रेस घेतली होती. आटपाडी नगरपंचायतचा कारभार कशा पद्धतीने चालतो त्याची काही माहिती, त्याचे काही एव्हिडन्स पत्रकारांना दिली होती. त्यानंतर माझे सन्माननीय मित्र नगराध्यक्ष युटी जाधव सर त्यांनी प्रेस घेतली आणि त्यांनी प्रेसमध्ये म्हटले की नवीन पाटील आलाय आणि तो पाटील काहीतरी बेछूट आरोप करतोय. मी या निमित्त माझे सन्माननीय मित्र युटी जाधव सरांना अतिशय नम्रपूर्वक मी सांगू इच्छितो, मी काय पाटील म्हणून आपल्याला प्रश्न केलेला नाही. मी या गावचा एक नागरिक म्हणून प्रश्न केलेला आहे. या नगरपंचायतमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत, या नगरपंचायतमध्ये काही भ्रष्टाचार होत आहेत, हे तुमच्या निदर्शनात आणू इच्छितो. मला मान्य आहे प्रशासनाच्या काळामध्ये अनेक घोटाळे झाले, त्याला अनुसरून दरम्यानच्या काळात परत इलेक्शन झाल्यावर नगराध्यक्ष झाले, ती वस्तुस्थिती परत झाली असेल तर आम्ही विचारायचं कुणाला? या नात्याने मी आपल्याला बोललो. या नात्याने मी तुम्हाला विचारलं की नगरपंचायतमध्ये अशा पद्धतीचे घोटाळे होतात आणि जे घोटाळे झालेत त्याच्यावरती तुमची स्वाक्षरी आहे. मग आमचं नागरिक म्हणून विचारायचं कर्तव्य आहे का नाही मला सांगा? तुम्ही एवढं रागाला आला, बिन पाण्याचा कावळा कसा तडपडतो तसं तडपडायला लागला आणि वैयक्तिक लेवलला आला. खऱ्या अर्थानं ही लढाई विचाराची आहे. तुम्ही वैयक्तिक लेवलला येत आहे. हे लढाई ह्या गावच्या प्रश्नाची आहे. आपण ह्या शहराचं पालकतत्व स्वीकारलेलं आहे, त्यामुळे आम्ही विचारलंच पाहिजे. आमचं कर्तव्य आहे. ज्या गोष्टी चुकीच्या होतात त्या गोष्टी आम्ही बोललं पाहिजे, म्हणून या सगळ्या गोष्टी विचारल्या होत्या. आणि तुम्हाला आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतो. मग कशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं, हा जर घोटाळा असेल तर मी नगराध्यक्षपद सोडेन, अमुक तमुक तमुक. ठीक आहे, मी तुम्हाला हे सगळं आता प्रूफ वाईज देतो. आता बघा ही धरा अध्यक्ष, आता बघा ही ह्या 5 गाड्या रोज घंटागाड्या 5 गाड्या चालतात. 5 गाड्या रोज घंटागाड्या चालतात. त्यांच्या खेपा 2 3 2 3 3 अशा पद्धतीच्या खेपा. आता नगराध्यक्षांना विचारा 5 गाड्या दुरुस्त आहेत का? माझ्या हिशोबात माहितीप्रमाणे 2च गाड्या चालू आहेत. आता काहीतरी नीट केलेले 3 गाड्या आहेत. 5 गाड्या नाहीत. गेले कित्येक वर्ष 5 गाड्या नाहीत. दुसरा विषय बघा, 41 लोकांचं बघा बरं का, 41 कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत. 41 कर्मचारी दाखवतो आणि त्यांचा आपण पगार केला जातो. त्याच्यामध्ये कचरा विलगीकरणचे 6 कर्मचारी, रोज 6 कर्मचारी. तुम्ही कारखान्यावरती जात असाल, कोणाला कर्मचारी दिसलेत का? तिथं विजेचं कनेक्शन नाही राव, कसं विलगीकरण करणार आहे? 6 कर्मचारी तिथं दाखवतो. किती दिवस झाला आपण ह्या लोकांचं बिल काढताय. अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, म्हणून मी आपल्याकडे निदर्शनात आणलं. आणि काय झालं, प्रशासनाच्या काळात झालं ठीक आहे, पण तुम्ही नगराध्यक्ष झाला, तुमची जबाबदारी नाही का ह्या गोष्टी तपासायच्या? मग तुम्ही कसले नगराध्यक्ष आहेत? तुम्ही कसा न्याय देणार ह्या लोकांना? इथले प्रश्न कसे सोडवणार आहेत? आता मला सांगा, इथल्या लोकांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, गटारीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या प्रश्नाला आपण न्याय कसा देणार आहात? तुम्ही लगेच तडपडताय, लगेच हे माझं नाही त्याचं नाही. वैयक्तिक लेवलचा हा विषय नाही राव, सार्वजनिक विषय आहे. वैयक्तिक लेवलला तुम्हाला अनिल पाटील झेपणार सुद्धा नाहीये. हा बघा तुम्हाला सांगतो, हे विजयलक्ष्मी कॉटन मिल यांची बोगस बिलं जोडून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार प्रशासकाच्या काळात मध्ये परत माननीय वैभव हजारे साहेब, माननीय नंतर युटी जाधव सर नगराध्यक्ष यांनी मिळून केलेला, याची तुम्हाला कॉपी देतो. आता राहिला विषय, युटी जाधव सर म्हणले माझा काही विषय नाही, हे बिल आहे, त्या बिलावरती स्वाक्षरी कोणाची आहे? हा बघा, युटी जाधव सरांच्या सहीने हे बिल निघाल. मग त्यांना विचारायचं नाही का आम्ही नागरिक म्हणून?
किती रकमेचं आहे? विचारलं पाहिजे की नाही. मी सगळं डिटेल देतो तुम्हाला. हे बिल आहे, अजून बिल आहे त्यांची स्वाक्षरीची. हे बिल आहे 9,64,852 रुपयेचं बघा. आणि ह्या बिलाला सुद्धा खोट्या वजन काटाची बिलं जोडलेली आहेत. त्या अनुसरून विजयलक्ष्मीने आपल्याला पत्र दिलं होतं. विजयलक्ष्मी पत्र दिले की हा काटा गेले कित्येक वर्ष बंद आहे आणि स्टॅम्पिंग सुद्धा झालेलं नाही. हे तुम्हाला मागच्या वेळी दिलं होतं. आता अत्यंत महत्वाचा विषय, त्यांनी जिल्हा बँकेच्या ताब्यात काटा आहे, जिल्हा बँकेचे त्याच्यावर पकड आहे. जिल्हा बँकेला त्यांना कोणीतरी सांगितलं, सोशल मीडियावर बघत होतो की जिल्हा बँक म्हणते काटा चालू आहे. मग दरम्यानच्या काळात मी जिल्हा बँकेकडे मागणी केली, तो काटा चालू आहे तर त्या काट्यावरती वजन झालेले त्याचे जे पावते असतात 250 रुपये, त्याचा भरणा कुठं झाला आणि कुठल्या खात्यात झालाय त्याचा तपशील मला मिळावा. मग त्यांनी तपशील असा दिलेला आहे बघा. जिल्हा बँकेने तपशील असा दिला की विजयलक्ष्मी कॉटन मिल बँकेच्या ताब्यात असून त्यावरातील वजन काटा हा बँकेच्या ताब्यात असून कोणत्याही प्रकारचे वजन बँकेच्या ताब्यात घेतल्यापासून केलेलं नाही किंवा वजन काटा संबंधित कोणत्याही प्रकारचा बँकेमध्ये भरणा झालेला नाही. मग मला सांगा, आता तुम्ही युटी जाधव सर जबाबदार आहात का नाही? तुम्ही आता मला सांगा, नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहात का नाही? मला आता सांगा. ह्या सगळ्या क्लिअर गोष्टी मी तुमच्या नजरेसमोर आणलेल्या आहेत. हे काय विषय असतं मला सांगतो. भ्रष्टाचार होत असेल तर इथल्या नागरिकांनी विचारायचं नाही का, बोलायचं नाही का? त्यांना कुठेतरी वैयक्तिक लेवलला जाऊन बोलणार, तुम्ही काचेच्या भांडीत राहता, अमुक राहता, तमुक राहता. अहो, तुम्हाला जे विचारलेले प्रश्न आहेत त्याच्यावरती बोला ना. तुम्ही सांगा ना, तुम्ही बाबा मी चूक झाली असेल तर चूक झाली, भ्रष्टाचार केला असल्याशिवाय एवढी तडपड होती का यांची? माझा स्पष्ट आरोप आहे की युटी सर या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत म्हणून तन केलं. त्यांचे जर सामील नसते तर त्यांनी सांगितलं असतं मी प्रशासनाला जाब विचारतो, मुख्य अधिकाऱ्यांना विचारतो की काय गोष्ट आहे, कशा पद्धतीचे हे चूक झाली असेल तर दुरुस्त करतो, किंवा त्या संबंधित ठेकेदाराकडून, मुख्य अधिकाऱ्याकडून ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्याकडून वसूल करतो. अशा पद्धतीचं वक्तव्य येणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी वैयक्तिक लेवलला जाऊन टीका टिप्पणी करणं, हे असा करतो, ते कॉन्ट्रॅक्ट करतो, तो यामुक करतो, तमुक करतो, हा वैयक्तिक लेवलचा प्रश्न नाही. आपण नगराध्यक्ष आहात, हा सार्वजनिक प्रश्न आहे. आपण या सगळ्या प्रश्नाला उत्तर देणं अपेक्षित आहे. हा भ्रष्टाचार कसा झाला तो लोकांना सांगणं अपेक्षित आहे. आटपाडी त्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण सुद्धा या गोष्टीचा जाब नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी यांना विचारावं. आपल्याला सत्तेत न घेतल्यामुळं हा जो तुम्ही जो करताय तो प्रकार, अनिल शेठ बिनबुडाचे आरोप करतायत केवळ त्यांना सत्तेत घेतल्या. हे सत्ता म्हणजे काय असते? आता माझी बायको आहेच की सत्तेमध्ये. माझी बायको आता आरोग्य सभापती आहे, स्वच्छता सभापती आहे. सत्ता म्हणजे काय असते? काय नगराध्यक्षाला मी इलेक्शन लढल नाही, त्यामुळे ह्याच्यापेक्षा पुढचं मला काय पाहिजे तेव्हा? आता तुमचं मिसेस आरोग्य आणि स्वच्छता सभापती आहेत आणि त्यामध्ये आता जे कॉन्ट्रॅक्ट आहे स्वच्छतेचं, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी इंटरेस्ट मिळावा म्हणून तुम्ही आरोप केले. नाही, कशासाठी इंटरेस्ट मिळावा मला अजिबात त्याच्या गोष्ट, परमेश्वराच्या आशीर्वादाने आमचं चांगलं आहे. आज शहराच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्यात कशाला आम्ही लक्ष घालू? मी मागे आमचे सभापती संध्या पाटील यांनी मिटिंग आयोजित केली होती. त्या मिटिंग मध्ये स्पष्ट सूचना दिल्या होत्या की या शहराचे प्रश्न खूप गंभीर आहेत, आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, गटारीचा प्रश्न खूप गंभीर आहे, स्वच्छतेचा प्रश्न खूप गंभीर आहे. की आम्ही सूचना दिल्या होत्या त्यांना की सगळे कर्मचारी घेऊन सगळ्यांना सांगितलं होतं की काम चांगलं झालं पाहिजे, आम्हाला काम चांगलं पाहिजे, बाकी काही नको, आम्हाला चांगलं काम करा एवढीच अपेक्षा आहे. 9 लाखाचं जे बिल काढलंय त्यामध्ये अनेक बिल आहे ती. 9 लाखाचंच काढले आम्ही सत्ते ह्याच्यावर आल्यापासून. नाही 2 अजून स्वाक्षरीच बिल देतो तुम्हाला. मुख्य अधिकाऱ्यांच्या काळामध्ये झाले, प्रशासक होते त्या काळामध्ये झाले. बघा, वस्तुस्थिती खरी आहे. मुख्य अधिकाऱ्या काळात काही बिल निघालेत, मग कशाला तुम्ही नगराध्यक्ष झालाय? तुमची जबाबदारी नाही का? युटी सराची जबाबदारी आहे का नाही मला सांगा? लोकांनी निवडून दिले ना तुम्हाला, तुमची जबाबदारी नाही का? तुम्ही न्याय देऊ शकत नाही का? मग याचा अर्थ तुम्ही सामील आहे ना त्या भ्रष्टाचारामध्ये. एकतर उत्तर देत नाही, वैयक्तिक लेवलला बोलताय, अमुक तमुक पाटील म्हणून बोलताय. अहो, मला कळतंय, आटपाडी त्या लोकांना कळतं तुम्ही कुठल्या दिशेलाही हा विषय घेऊन जाऊ इच्छिता. आता लोकही आडण राहिले नाहीत, सगळ्याला कळतंय. तुम्ही जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आमच्या तुम्ही नगराध्यक्षांना जावं ना, करा चौकशी. आम्ही कुठे चुकीचं केलं असेल करा चौकशी, आम्ही बघू ते. मुख्य अधिकाऱ्यांच्या काळामध्ये झालं होतं त्यावेळेस तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करायला पाहिजे होती असं त्यांचं मत आहे, तुम्ही केली नाही. कोणाच्या वरिष्ठांकडे तक्रार? बघा काय झाले, दरम्यानच्या काळात निवडणुकी झाली, संध्या पाटील आरोग्य आणि स्वच्छता सभापती झाल्या. त्यानंतर आम्ही घातलं माहिती की लोकांच्या तक्रारी यायला लागल्या, वारंवार लोक आमच्या घरी यायला लागली. आमच्याकडे घंटागाडी येत नाही, आमच्या इथला कचरा उचलला जात नाही, आमच्या इथलं गटर स्वच्छ केलं जात नाही. मग ह्या खोलात गेलो, त्याची वर्क ऑर्डर बघितली. जोपर्यंत निर्णय प्रक्रियेमध्ये नव्हतो तोपर्यंत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची कागद नव्हती.
आम्ही ज्यावेळेस निर्णय प्रक्रियेत आलो, सभापतीचा अधिकार वापरून आम्ही सगळी डॉक्युमेंट काढली आणि मग त्याचा सर्वे केला आणि मग तुमच्या समोर आलेलो आहे. या सर्व घडामोडी पाहता हा जो तुम्ही केलेला आरोप आहे हे युटी जाधव सर मुख्याधिकारी यांच्यावरती लागतायत असं वाटतंय का? काय असते बघा, मी जबाबदारीने सांगतो, युटी जाधव सर नगराध्यक्ष झाले, त्यांनी ते चौकशी करायला पाहिजे. ही काय परिस्थिती आहे, प्रत्येक कामाची वर्क ऑर्डर पाहिली पाहिजे त्यांनी. एवढे 41 लेबर आहेत. मागे मीटिंग घेतली त्यावेळी मी सांगितलं 5, 7, 8, 10 लेबर येतात. परवा तुमच्याकडे बोलवले होते का 41 लोक? मला सांगा. त्यांचं कर्तव्य, त्यांची जबाबदारी, त्यांच्याकडे ह्या शहराची जबाबदारी दिल्या, मग त्यांनी तपासणं गरजेचं होतं. 41 लोक आहेत का, 5 घंटा गाड्या चालतात का, बरोबर का नाही, ह्या गोष्टी त्यांनी तपासणं गरजेचं होतं. मग त्यांनी मुख्याधिकाऱ्यावर ढकलता, ठीक आहे, मुख्याधिकारात ज्या घटना झाल्या ते मी सांगितले. मग ज्यावेळेस प्रशासक होतं त्यावेळेस झालं, परत नगराध्यक्ष झाले, तुमची जबाबदारी नाही का? का तुम्ही पण त्या चोरामध्ये सामील होऊन गाव लुटून खाणार का? हा माझा प्रश्न आहे. प्रशासन काळात ठेकेदाराचा आलाय तो तुम्ही आणला होता त्यांच्या म्हणणे आणि तुम्ही हातावर होता त्याला. नाही ना, कधी सांगा प्रूफ. मी कधी काय केलं नाही त्या भानगडीत सुद्धा नाही. आम्हाला काही घेणं नाही. अहो, आम्ही सक्षम आहे, आम्हाला असल्या कचऱ्या बिचऱ्या काही घेणं देणं नाही. आम्ही कधी या प्रक्रियेमध्ये जाणार, आमचा दम आहे, आम्ही पैसे वेगळ्या पद्धतीने कमवू शकतो. बीडीके कंपनी कोणाच्या आशीर्वादानं चालत काय माहित नाही आम्हाला. वेडिके कंपनी सुद्धा माहित नाही, माझा त्यांचे संवाद नाही, माझं काही त्यांचे घेणं देणं. आमचा काय त्यावेळेस आम्ही निर्णय प्रक्रियेत नव्हतो, नगरसेवक नाही, काहीच नाही, कुठल्या सत्तेत नाहीये, आम्ही कसं चालवणार? शहरातल्या एका हॉस्पिटलच्या बांधकामाचा विषय होता. बांधकामाच्या परवानगीसाठी काही लाखोंची अमाऊंट मागितली गेली होती, ती सुद्धा मुख्याधिकाऱ्यांवर ढकलली जाते. हा बघा, पत्रकार बांधवांना बरं झाला विषय काढला. हा अतिशय विषय गंभीर आहे. तो विषय हॉस्पिटलसाठी मागणी केली खरे खाजगीत. अनेकांना माहिती आहे, अनेकांना तुमचे संवाद साधला असेल असं मला वाटतंय. ज्यांनी मागणी केली किंवा ज्यांच्याकडून मागणी झाली त्यांनी बऱ्यापैकी लोकांना सांगितलेलं आहे. परंतु ह्या नगरपंचायत मध्ये गुंठे अनिवार्य करायचे असेल तर 20-20 हजार रुपये गुंठ्याला घेतात. अमुक ठराविक लोक ठरवून ठेवलेत. ह्या लोकांकडे गेलं तर तुमच्या गुंठेवारीवर, अनेकांच्या गुंठेवारी रखडून पडलेत, कारण ते लोक पैसे दिले तर गुंठेवारी होते. छोट्या छोट्या कागदाला सुद्धा पैसे लागतात. इथं वस्तुस्थिती आहे. नगराध्यक्ष कुठल्याही प्रकारचे प्रशासनावर पकड नाही. सगळे मिळून तेरी बी चूप मेरी बी चूप मिल बाटके खाएंगे अशी भूमिका आहे. अशी लोक आहेत की ज्यांना लाखोंची मागणी केली, ती लोक माध्यमासमोर येणार का? हा बघा, कसं असतंय, प्रत्येकाचा व्यवसाय असतो दादा भाऊ. त्यामुळं प्रत्येकाचा व्यवसाय सांभाळून लोक काम करत असतात. ज्यांना जे व्यावसायिक लोक आहेत ते अशा ह्याच्यात पडत नाहीत. परंतु आमच्यासारख्या लोक असतील, अनेकांच्या त्यांनी कानावर घातले. लाख रुपये मागणी केल्यावर त्यांनी अनेकांच्या कळावर घातले. व्हॉट्सअप कॉलवरती कुणाशी बोलणं झालं हेही सांगितले. बऱ्याच पत्रकारांना मला वाटतं खाजगी त्या गोष्टी समजल्यात. साक्षीच्या घरात राहून त्याचा दगड मारणं, हा जो त्याने आरोप केला, काय केला असा असं मला वाटतं? हा बघा, त्यांना वाटलं असेल अनिल पाटील कशाला तर घाबरेल. मी अजिबात घाबरणार नाही. मी काही चुकीचं केलेलं नाही आणि काचे घरात मी राहत नाही, अजिबात नाही. मी कुठलं चुकीचं काम करत नाही, त्यामुळे मला काही घाबरायचं काम नाही. काचेच्या घरात राहून अजिबात नाही. ते तुम्ही चिंता करावी. आता मला सांगा, मी त्यांच्या वैयक्तिक लेवलला बोललो, वैयक्तिक आयुष्यावर त्यांच्या बोललो.